ती अजूनही कंप्लेंट प्रोसेसमध्ये दाखवते। तर कल्याण पूर्व परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधारी भाजपचे आमदार असून सुद्धा या परिसरातल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। या समस्येला वाचा फोडण्यासाठी अखेर भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण पुणे लिंक रोडवर रास्ता रोको आंदोलन छेडलं। या आंदोलनामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि त्याचा फटका बसून सर्वसामान्य प्रवाशांनाच प्रचंड हाल सहन करावे लागले। या आंदोलनामुळे शाळकरी विद्यार्थ्यांवर देखील अडकण्याची वेळ आली होती, त्यामुळे त्यांच्या पालकांनी देखील संताप व्यक्त केला। विशेष म्हणजे सत्तेत असतानाही रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ भाजपवर आल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येते। तर कल्याण पश्चिम मधल्या गौरीपाडा मिलिंद नगर परिसरामध्ये सध्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। पावसामुळे तर या रस्त्यांची अक्षरशः दैना उडाली आहे। केडीएमसी कडून या खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात येते, पण पावसात खडी बाहेर येऊन पुन्हा खड्डे तयार होतात। यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते। या खड्ड्यांवर ठोस उपाययोजना करण्याची ठाकरे गटाकडून मागणी करण्यात येऊन सुद्धा केडीएमसीनं त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून आणि खड्ड्याभोवती रांगोळ्या काढून केडीएमसी प्रशासनाचा निषेध आणि इथे एक छोटासा ब्रेक घेऊया। पाहत रहा एबीपी माझा। वेदर रिपोर्ट।